आपल्या घरावर हल्ला करण्याचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला। मी मॅनेज होत नाही त्यामुळे आपल्या घरावरच हल्ला करण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगेंनी केला। काही जणांना मराठा समाजाची प्रचंड भीती वाटते, त्यांना निवडणुकीत असं पाडा की पुढच्या 5 पिढ्या लक्षात राहिलं पाहिजे असं जरांगे पाटील म्हणाले। एबीपी माझाशी जरांगे पाटलांनी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला। पाहूया। त्याला पाडायचं त्याला पाडा, एकीची भीती आहे मराठ्यांच्या, मताची भीती वाटली म्हणजे ताकदीने पाडा। या 3 जिल्ह्यातला काही इशारा दिला का तुम्ही? पुऱ्या राज्यात जिल्ह्यात काय समज कोणत्या राज्यात नाही, कोणत्या राज्यात नाही। 12 मधून हेलिकॉप्टर आंतरवालीला आलंच नसतं। मराठ्यांनी कधी एक विरोध केला नाही ना, दोघा बहीण भावाला मराठ्यांनी कधी विरोधक मानले। पण तुम्हाला इतकं मोठं करू, तुम्ही जर मराठ्यांविषयी अशा अफवा पसरवणार असतात तर मराठी कसे मतदान करतील? तुम्हाला इतकं मोठं करू, प्रत्येक वेळेस तुम्हाला निवडून द्यायचं, इतकं मोठं करायचं, तुम्ही तरी जर मराठा ओबीसी वाद हे म्हणत असलात, पुढे वाद आहे ते भासवते की समोरची भासवते? तेच ना, मग तेच विचार मी सांगतो तेच की आम्ही कुठे मराठा ओबीसी वाद केलाय? तुम्हीच क्लिपावर बोलता मराठी एक झाले आणि तुमचं व्यासपीठावर कोण आहे? सगळे मराठ्याचे आमदारची लाईन आहे। खरं तर हे मराठ्यांच्या त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे की आपल्या डोळ्यात देखता ते म्हणतात की मराठा ओबीसी वाद आहे आणि एका क्लिप मध्ये म्हणतात की मराठी सगळे एक झाले ओबीसी हो का? त्याच वेळेस मराठ्यांच्या नेत्यांनी विचारायला पाहिजे आम्ही कोण आहेत? आम्ही मराठा तुमच्या बाजूने आहेत। त्यांना लाजा वाटल्या पाहिजे मराठ्याच्या नेत्याला बसणार, त्यांनी व्यासपीठ सोडायला पाहिजे होतं, नाही तर प्रश्नात उत्तर विचारायला पाहिजे। कारण आम्ही त्याच्या विरोधात कधीच नाही, कधी बहीण भावाला आम्ही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना कधी विरोधक मानलं? कधीच नाही। मग तुम्ही असं का करताय? तुमच्यात आमच्यात कधी काही झालेलं नाही, तुम्ही का असं करताय? मग मराठ्यांचं मतदान नाही तर मग मतदानाच्या जीवावर कोणाच्या जीवावरती होत आहे? मराठ्यांचा विरोध असण्याचं काही कारण नाही। तुम्ही हातानं अफवा पसरल्या। आता याच्या पलीकडे सांगतो, बीडला कोण आहे मराठा उमेदवार मराठा ओबीसी वादाला? क्लिपाविषयी रोषे समजा त्या कुठल्या आहेत? आता मग आता एवढ्या मोठ्या नेत्यांनी पंकजा ताईंना असं बोलायला पाहिजे का मराठी एक झाले? मराठी एक झाल्यास तर तुमच्या व्यासपीठावर बसायला जागा नाही मराठ्याला इतके। मग एवढा अपमान जर तुम्ही करणार असाल तर कसे मराठी मतदान करतील? जरांगेंची काय भूमिका आहे? मी कोणाकडूनच नाही ना, माझा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे ना, महायुतीला आहे ना, राज्यातल्या पंच अपक्षाला। मराठ्यांच्या हातात निवडणूक आहे, मराठ्यांनी ज्याला पाडायचं त्याला पाडावं, पण यावेळेस तुमच्या एकीची भीती, तुमच्या मताची भीती वाटली पाहिजे। असं पाडा नाही एखाद्याला 5 पिढ्या कोणी उभाच नाही राहिलं